आताच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणानं उत्तर दिलं। जवळजवळ 2 तासापासून अधिक त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं। सर्वसाधारणपणे असं अर्थमंत्र्यांचं भाषण झाल्यानंतर काही प्रश्न विचारला देण्याची सभागृहाची प्रथा आहे, परंतु प्रत्येक कामकाज हे दडपूनच घेऊन जायचं, दामटूनच न्यायचं, लोकांच्या प्रश्नांचा सामना करण्याचं धाडस या सरकारमध्ये नसल्यामुळं त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू दिले नाहीत। मी त्याच वेळेला सभागृहामध्ये अध्यक्षांच्याकडे परवानगी मागत होतो की सरकारला म्हणजे अर्थमंत्र्यांना सभागृहामध्ये ते भाषण करत असताच एक कविता आलेली आहे, ती मी वाचून दाखवणार होतो आणि महाराष्ट्राच्या समोर ती कविता जावी अशी मी इच्छा माझी होती, परंतु तिथे काही मला ती कविता वाचून दाखवता आली नाही किंवा भावना म्हणा, कविता म्हणू नका, भावना म्हणा, ती भावना मी वाचून तुमच्या समोर वाचून दाखवतोय आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावी अशी माझी इच्छा आहे। त्या जे आलेली आहे कविता तिचं नाव आहे भावा। एक बहीण म्हणते भावा, म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांना म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांना म्हणा, ते म्हणते भावा नको मला तुझे 1,500, भावा नको मला तुझे 1,500, बेकारीनं भाचा तुझा बेजार, भर रस्त्यात तुझ्या भाचेची होते शिकार, पैशाअभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार, भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं, भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं, भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं, भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न, भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न, औषध दे सुखी होईल आमचं जगणं, भावा बघ जमतंय का एवढंच मला हवं, भावा बघ जमतंय का एवढंच मला हवं, जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला, बघ जमतंय का एवढंच हवं मला, जमलं तर शिक्षण मोफत दे मला, दादापणाचा लय मान मिळेल तुला, जास्त काही नको दादा एवढंच दे तुझ्या लाडक्या बहिणीला। ही कविता अत्यंत बोलकी आहे। महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं मन या कवितेतून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून ही मी सभागृहामध्ये वाचून दाखवणार होतो, ती मला वाचून दाखवता आली नाही आणि म्हणून आपल्या मार्फत ती महाराष्ट्रामध्ये जावी याकरता मी या ठिकाणी उभा राहील। धन्यवाद। दुसरीकडे महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं सॉफ्टवेअर जे आहे ते कुठेतरी बंद पडलेलं आहे आणि त्यामुळे जे पेशंट आहेत त्यांचा डिस्चार्ज होऊ शकत नाहीये। राज्यभरात हे सगळं सुरू आहे। असं आहे की सरकारच्या वतीनं ज्या प्रमाणामध्ये घोषणांचा पाऊस पडला त्याचं एका वाक्यात वर्णन करता येईल, ते म्हणजे असं की अति झालं आणि हसू आलं। एवढ्या घोषणा त्यामुळं या सरकारचं हसच होणार आहे, कारण हे सरकार लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान काय तो दाखवलेला असल्या कारणानं केवळ आणि केवळ लोकांना घोषणा देऊन उल्लू बनवू इच्छितं, परंतु त्याचं उदाहरण तुम्ही आता दिलंय की घोषणा मोठी झाली परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। भविष्यामध्ये प्रत्येक योजनेचं तेच होणार आहे। ऐसा है कि महाराष्ट्र की परिस्थिति बहुत गंभीर है। अभी मैंने मराठी में एक कविता पढ़ के आपको सुनाई, यही कविता आप हिंदी चैनल पे सुनाएंगे तो अच्छा रहेगा, लेकिन महाराष्ट्र की परिस्थिति इतनी गंभीर है, इसकी साक्ष्य अभी फाइनेंस मिनिस्टर अजितदादा पवार ने ही दे दी है। उन्होंने अपने भाषण के शुरुआत में ही ये कहा कि हम लोग आंध्र प्रदेश जैसा, बिहार जैसे हमारे राज्य को स्पेशल दर्जा सेंट्रल गवर्नमेंट से मांगेंगे। सेंट्रल गवर्नमेंट और राज्य सरकार एक ही होने के कारण हमें वो दर्जा मिलेगा, वो स्टेटस मिलेगा। इसका मतलब यही होता है कि हमारा स्टेट ये
आंध्र प्रदेश और बिहार की धरती पे यहाँ बहुत लॉस में है, फाइनेंशियली बहुत बैकफुट पे है, ये उन्होंने कबूल किया। ये महाराष्ट्र की परिस्थिती है। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।